स्वादंतरा. स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल मेथी मलाई मटर. मेथी मलाई मटर सगळ्यांनाच आवडतं, पण बरेचदा प्रश्न पडतो की ते करायचं कसं. अगदी धाबा स्टाईल सारखं आज आपण इथे घरी बनवणार आहोत. इथे मी फ्रोझन मटर वापरलेले आहेत. बऱ्याच जणांना फ्रोझन मटरपासून मेथी मलाई मटर बनवता येतं का हे माहिती नसतं, तर त्यासाठी मी इथे फ्रोझन मटर यूज केले. पण तुम्ही इथे साधे मटर सुद्धा यूज करू शकता. इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचंही मेथी मलाई मटर अगदी धाबा स्टाईल होऊ शकतं. तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल मेथी मटर मलाई. तर त्यासाठी आपण इथे घेतली आहे स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली 2 कप मेथी आणि 1 कप मटार. इथे मी फ्रोझन मटार वापरले. तुम्ही इथे ताजे मटार सुद्धा वापरू शकता, पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फ्रोझन मटारची भाजी करता येते का नाही, म्हणून मी यासाठी इथे मुद्दामून फ्रोझन मटार वापरलेले आहेत. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. आपला इथे पॅन चांगला तापलेला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 3 टेबलस्पून तेल. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये घालणार आहोत 2 लवंगा, 2 हिरवी वेलची, 1 तमालपत्र, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले. हे आपल्याला छान परतून घ्यायचे. इथे मी मिरं घातलं नाहीये, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 किंवा 3च घाला, जास्त घालू नका. नाही तर खड्या मसाल्याचा हा खूप जास्त उग्र वास येऊ शकतो. आपला कांदा असा छान परतवलाय. यामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. आपल्याला लसूण छान व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा इथे छान परतून झालेला आहे. यामध्ये घालणार आहोत 1 कप फ्रोझन मटार. इथे तुम्ही साधे मटार पण वापरू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे. यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी ही शिजेल. आपले मटार हे शिजले पाहिजेत. मगच मटार आपले चांगले शिजले की मगच आपल्याला मेथी घालायची. तर आता आपण पहिले हे मटार शिजवून घेऊया. तर आता आपली इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मटार थोडासा शिजलाय, पण अजून बाकी आहे थोडा शिजणं. पूर्णपणे शिजलेला नाही आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 कच्च्या टोमॅटोची प्युरी. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ॲड करणार आहोत ही आपली बारीक चिरलेली 2 कप मेथी. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद. आपण ही धाबा स्टाईल करतोय म्हणून इथे आपण हळद वापरली आहे. जर तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल करत असाल तर तुम्ही हळद इथे नाही वापरली तरी चालेल, कारण रेस्टॉरंटमध्ये ही पांढऱ्या रंगाची असते. 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून साखर. ही भाजी जरा थोडीशी गोडसर असते, पण जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळे याला पाणी सुटेल. आपली भाजी ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण आपण इथे कच्च्या टोमॅटोची प्युरी वापरली आहे आणि मेथीही आपल्याला शिजवायची आहे. तर आता आपण 5 ते 10 मिनिटं ही भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही याच्यावरती जर तुम्ही एखाद्या कढईत केलीत आणि वरती झाकण ठेवलं तर झाकणावरती पाणी घाला, नाही तर खाली भाजी ही लागू शकते. तर आता आपण एक 5 ते 10 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया. तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. मस्त असा सुगंध सुटलाय. हे बघा, आपला टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. हलकासा इथे तेलाचा तवंग आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे, म्हणजे टोमॅटो आपला जो कच्चा होता तो पूर्णपणे शिजलेला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून गरम मसाला,
जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त थोडा घातलात तरीही चालेल. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला जर वाटलं असंच नुसतं खायचं आहे तर अशी सुद्धा भाजी नुसती खायला खूप छान लागते. काही जणांना मलाई आवडत नाही किंवा दूध आवडत नाही, क्रीम आवडत नाही, तर तुम्ही नुसती अशी जरी भाजी करून खाल्लीत तरीसुद्धा खूप छान लागते. तर आता आपलं हे व्यवस्थित छान शिजलेलं आहे. हे बघा, मटारसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे आपला. यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप दुधाची मलाई. इथे मी दुधाची जी ही साय असते ही चांगली अशी चमच्याने फेटून घेतली आहे, तर ती आता आपण इथे घालणार आहोत. जर तुम्हाला दुधाची साय नको असेल, काही जणांना दूध किंवा दुधाची साय आवडत नाही, तर त्यांनी इथे फ्रेश क्रीमसुद्धा वापरलं तरी चालेल. आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. आपली इथे मस्त अशी मलाई छान मिक्स झाली. धाबा स्टाईल जेव्हा आपण मेथी मटर मलाई करतो तेव्हा याचा रंग असा असतो, पण जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जेवायला जाता तर तेव्हा त्याचा रंग पांढरा असतो, कारण ते त्याच्यामध्ये हळद घालत नाहीत आणि लाल तिखट घालत नाहीत. पण जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करू शकता. आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिटं छान अशी उकळी काढणार आहोत. आता आपली इथे बघा उकळी फुटलेली दिसत आहे. जास्त पण उकळवायचं नाही आहे, एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला फक्त हे उकळवायचं होतं. हे बघा, आपली इथे उकळी छान फुटलेली आहे. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. बघताय, मस्त आपली अशी मेथी मलाई मटर धाबा स्टाईल तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर आता आपली इथे धाबा स्टाईल मेथी मटर मलाई ही तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण वरून घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. ही व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची. आपल्याला भरपूर ही भाजी उकळवायची जास्त नाही आहे, एक 2 मिनिटं हलकी उकळी काढायची, कारण आपण इथे दुधाची साय वापरली आहे. तर आता आपली इथे धाबा स्टाईल मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. हे जे भाजीचं प्रमाण आहे हे 4 जणांच्या भाजीचं प्रमाण आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.